खूप चांगलं सहयोग असतं प्रदीप बोलके साहेबांचं. आरोग्य समर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत ते. शिवाय राजकीय पक्षाबद्दल मला माहिती नाहीये, पण मला असं वाटतं की ते कोणत्या तरी राजकीय पक्षाचे चांगल्या पदावर असतील आणि त्यांचा इथे सत्कार होत आहे. तरी थोडा जोरदार टाळ्या झाल्या तर बरं होईल. थँक्यू व्हेरी मच प्रदीप बोलके साहेब. त्यानंतर आदर्श कला मंच खूप चांगल्या प्रकारे गीत संगीत प्रचार आणि प्रशिक्षण देण्याचे काम करणारे माझे परम मित्र रमेशजी वाघेला खूप सुंदर गायक आहेत. त्यांनाही मी बोलवतो. त्यांचंही पुष्प देऊन त्यांचाही सत्कार करतील आयोजक ईश्वर वाघेला. थँक्यू व्हेरी मच. आपण आलात, आमचा सत्कार स्वीकारला त्याबद्दल आपले आभार आयोजकांचे. त्यानंतर संजय कामिरवार यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. संजय कामिरवार यांचा पुष्प देऊन यथोचित स्वागत सत्कार करणार आहेत शशिकांत गैलुमे आयोजक. तसेच त्यानंतर ॲडव्होकेट अल्तमास जी, प्लीज आपण पण या कराओके संगीत संध्या या कार्यक्रमाच्या रंगमंचावर यायचं आहे आणि आपला यथोचित सत्कार स्वीकारायचा आहे. छोटासा वेलकम. शशिकांत गैलुमे ॲडव्होकेट साहेबांचा सत्कार करतायत. त्यानंतर सोमेश गुडेल्ली यांनाही मी व्यासपीठावर येण्याची रंगमंचावर येण्याची विनंती करतो. त्यांनी आमचा छोटासा सत्कार स्वीकारायचा आहे. काही सत्कार करण्यामध्ये किंवा माझ्या बोलण्यामध्ये काही चूक झाली असेल तर क्षमा असावी. पहिले क्षमा मागून घेतो, म्हणजे नंतर पुन्हा तुमच्या मनात माझ्याबद्दल काही वाईट विचार राहायला नको. संतोष पुराणला यांनाही मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. मिस्टर किशन यनगंदुल आणि शांताराम पाटील या दोघांनाही मी हे करतो. आणि पुरुषोत्तम वेमुला यांनी व्यासपीठावर यायचं आहे. खूप मोलाचं सहकार्य आहे. हा कार्यक्रम करणं म्हणजे सोपी गोष्ट नसते साहेब. कार्यक्रमाचं आयोजन करणं आणि हा सक्सेस करून दाखवणं. किशोर भुसेवार यांनाही मी रंगमंचावर येण्याचं आमंत्रण देतो, विनंती करतो. त्यांनीही शांताराम पाटील त्यांचा. त्यानंतर माझे लाडके गायक मनीष गिरी साहेब, आमचे करते धरते आर्थिक मानसिक आणि वेळ या सगळ्या दृष्टिकोनांना सहकार्य करणारे माझे लाडके मित्र इलेक्ट्रॉनिक्स जगतातले चांगले व्यावसायिक मनीष गिरी यांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि त्यांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन करण्यासाठी पुरुषोत्तम यांना विनंती करतो आणि त्यांनी आमचा सत्कार स्वीकारावा. त्यानंतर एक छोटासा सत्कार बाकी राहील. आता आपण सत्कार ज्या मान्यवरांचे आपण केले, सर्वच मान्यवर आहेत जे उपस्थित आहेत, पण सर्वांचे सत्कार करणं आम्हाला शक्य नाही. अजून भरपूर गाणी आपल्याला आमच्याकडनं आमच्या पेटाऱ्यामध्ये शिल्लक आहेत. तर पेटाऱ्यातली काही गाणी
अजून शिल्लक आहेत, तर मी तुम्हाला सर्वांना नम्र विनंती करतो की अजूनही कार्यक्रम आपला संपलेला नाहीये. खूप छान छान गाणी अजून. मुळात कसं असतं ना की समजा जर एखादा पदार्थ बनवला असेल, महिला इथे बसलेल्या आहेत त्यांना चांगलंच माहिती असेल. समजा जर बासुंदी बनवली असेल तर वरची बासुंदी जेव्हा आपण खातो, थोडक्यात एक विनोदाचा भाग म्हणून बोलतो, वरची बासुंदी जेव्हा आपण खातो त्यावेळेला बऱ्यापैकी टेस्ट असते. देणारी गृहिणी पण थोडस म्हणजे वेळ देऊन हलवून वगैरे आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये जी बासुंदी ज्या लोकांना ज्या पंक्तीमध्ये मिळते त्या लोकांना ती चांगली वाटते. त्यानंतर मधल्या स्तरामध्ये थोडीशी बासुंदीमध्ये बदाम पिस्ते वगैरे थोडी कमी असतील, पण शेवटचा जो टप्पा असतो ना सर, म्हणजे रसिको, शेवटचा जो टप्पा असतो तो खूप मजेदार असतो. आणि त्याच्यामध्ये उरलं सुरलेलं म्हणण्यापेक्षा जे स्वाद जो उरलेला असतो हा शेवटी राहिलेला असतो. आणि तसाच आपल्या कार्यक्रमातला बासुंदीचा जो शेवटचा टप्पा आहे, गोडवा आहे संगीतातल्या गाण्यांचा आणि माझ्या प्रिय कलाकारांचं जे गाणं तुम्हाला ऐकायचंय तो सगळा उरलेला आहे. तो आता मी पुन्हा एकदा सुरू करतो. थोडीशी क्षमा मागतो, थोडासा विलंब झाला. त्यानंतर एक थोडासा छोटासा आमच्या संध्या काकू आमच्या आयोजकांचा इंटरव्ह्यू घेणार आहे. तर एक 2 मिनिटं फक्त आम्हाला एक म्हणजे ब्रेक नाही, मी बंद करत नाहीये. त्याच्या अगोदर हे आयोजक आहे. आज इथे आपण कराओके संगीत कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि त्या आयोजनामध्ये बघा प्रत्येक व्यक्तीमध्ये कलाकार लपलेला असतो आणि त्या कलाकाराला संधी देणं हे खूप मोठं काम आहे. आणि ते आज आपण या व्यासपीठावर केलेलं आहे. याबद्दल आपण काय सांगणार आहात प्रेक्षकांना? तसं पाहिलं तर भेवंडीमध्ये बरेच असे कलाकार आहेत की त्यांचा आवाज सुंदर आहे आणि आमचा हा उद्देश असतो आमच्या याच्यामध्ये जे मेंबर येतात ते अजून पुढे जावं. आमच्यामध्ये असं काय बंधन नाही, कोणाला तुम्हाला अजून पुढे जाण्याचा चान्स भेटला तर आम्ही सर्व प्रयत्न करू त्यांच्यासाठी पण. आणि भेवंडीमध्ये बरेच असे असंख्य कलाकार चांगल्या प्रकारे गाणारे आहेत. त्याच्यामुळे आम्हाला इतर बाहेरून मागवणाऱ्यांची असत नाही आउट ऑफ भेवंडीची. आता आम्ही इकडे कार्यक्रम करतोच, परत आम्ही इकडे वाघे पिंपल्सकडे पण आम्ही जातो कधी कधी. तिकडे पण चांगले कलाकार गाणारे आहेत. प्लस कासारवाडीमध्ये कार्यक्रम झाला तिथे पण छान गाणारे. आम्ही प्रोत्साहन देण्याचं काम करतो की जेणेकरून एखाद्याला पुढे जाण्याची संधी मिळेल. थँक्यू. त्यानंतरचं गाणं आपण आणखी बासुंदीतला जो खालचा थर उरलाय तुम्हाला सर्वांना ऐकवायचा आहे, जो गोडवा आहे. पुरुषोत्तम आप क्या जाने से चित्रपटाचं नाव आहे खुदकच.
पुरुषोत्तम देवजींना नाव तर सांगा. किशोर भुसेवार यांच्याकडनं पारितोषिक आलंय त्यांचा थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर माझे मित्र बंटी यांना मी स्टेजवर येण्याची विनंती करतो. आता मी गाण्याचे बोल वगैरे काही सांगत नाही, पण ती स्वतः आपल्याला त्यांच्या मधून सुरुवात आपल्याला सांगते. तुमसे मिलने की तमन्ना है, प्यार का इरादा है और एक वादा है जानम. तुमसे मिलने की तमन्ना है, प्यार का इरादा है और एक वादा है जानम. जो कभी हम मिले तो हमारा देखेगा अपना प्यार. ओ मेरे यार, ओ मेरे यार, तुमसे मिलने की तमन्ना है, प्यार का इरादा है और एक वादा है जानम. जो कभी हम मिले तो तमन्ना देखेगा अपना प्यार. ओ मेरे यार, ओ मेरे यार, तुमसे मिलने की तमन्ना है, प्यार का इरादा है और एक वादा है जानम. मैं शायर नहीं, दीवाना नहीं, मैं आशिक नहीं, परवाना नहीं. मैं शायर नहीं, दीवाना नहीं, मैं आशिक नहीं, परवाना नहीं. मिली जब से नजर तब से जाने जिगर. मिली जब से नजर
थँक्यू. अरे बंटी, खूप छान, खूप चांगला प्रयत्न, खूप चांगलं राहिलं. त्यानंतर एक खूप महत्वाचा सत्कार राहिला होता. आमचे मान्यवर कुठे काही कामानिमित्त बाहेर गेले होते, पण ते आता आपल्या उपस्थित झालेले आहेत. तरी मी मान्यवर भिवंडी शहर जिल्हा अध्यक्ष माननीय मनोजजी गगे साहेब यांना मी रंगमंचावर येण्याची विनंती करतो. त्यांचा यथोचित सत्कार इथे आयोजकांच्या वतीने करायचा आहे. प्रदीप गोडके साहेब, तुम्ही या. थोडासा आम्हाला म्हणजे सत्कार करताना थोडासा आधार वाटेल, कारण की एवढं मोठं व्यक्तिमत्व भिवंडीतलं यांचा सत्कार करणं. जोरदार टाळ्या वाजवू द्या. मनोजजी गगे साहेबांनी आमचा सत्कार स्वीकारलाय, त्यांचा मी मनस्वी आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर आपण पुढच्या गीताकडे वळत आहोत. जितेंद्र साळुंके त्वरित रंगमंचावर यायचं आहे आणि त्यांनी त्यांचं पुढचं गीत सादर करायचं आहे. गाण्याची बोले याद आ रही है.